हाय मित्रांनो, मी विवेक सांगळे आणि आज मी आलो आहे माझ्या बाप्पाला घ्यायला। गेले 5 वर्षाचं, यंदाचं 5वं वर्ष आहे मी आकाशकडून, म्हणजेच तुम्ही इंस्टाग्रामवर जाल तर आकाश स्टुडिओ नावाचं एक चॅनल आहे, इंस्टाग्राम चॅनल। त्याच्यावरती तुम्ही आकाशने आत्तापर्यंत केलेल्या अमेझिंग मूर्तीज बघू शकता। आणि जेव्हा पहिल्या वर्षी त्याने मला कॉन्टॅक्ट केलं होतं 2021 साली, तेव्हा खरंच मी इथे पहिल्यांदा आलो होतो आणि खूप वेगळ्या मूर्ती आणि खरेपणा आहे प्रत्येक मूर्तीमध्ये। म्हणजे तुम्ही प्रत्येक मूर्तीकडे ना काहीतरी, प्रत्येक मूर्तीची एक वेगळी खासियत आहे की आत्ता एक छोटासा गोड बाप्पा पाहिला तुम्ही, तुम्हाला व्हिज्युअल्समध्ये नंतर दिसेलच, तुम्हाला लिटरली त्याच्याकडे बघत राहावं असं वाटतं। इतका गोड आहे की तुम्हाला असं वाटतं की याला उचलून कडेवर घ्यावं म्हणून। सो इतकी ओरिजिनॅलिटी आहे प्रत्येक मूर्तीमध्ये, खरेपण आहे किंवा आपण म्हणतो की असा जीव आहे प्रत्येक मूर्तीत असं तुम्हाला वाटतं। सो आज माझा बाप्पा घेण्यासाठी पुन्हा एकदा मी इथे आलो आहे आणि आत आल्यावरती तुम्हाला दिसेलच की तुम्ही प्रत्येक मूर्तीच्या प्रेमात पडणार आहात। सो या लवकर आतमध्ये प्लीज। आणि इथे आहे, हा आहे आकाश। ह्याने ह्या सगळ्या अमेझिंग मूर्तीज घडवल्या आहेत, तुम्ही बघू शकता। हा प्रत्येक मूर्तीमध्ये एक वेगळेपणा आहे, म्हणजे तुम्ही बघा इथे एक कन्सेप्ट पण आहे। इथे बघा तुम्ही, आता ही मूर्ती आहे, सो ह्या मूर्तीच्या हातात एक धनुष्यबाण असणार आहे। सो खूप मोठे उद्योजक आहेत, त्यांनी हे गणपती घेतलेले आहेत। सो एक मूर्ती इथे आहे जी इथे द्राक्ष खाते, तुम्ही बघू शकता। ती काम अर्धवट आहे, पूर्ण होत आहे, ही द्राक्ष खाते आहे। ही जी मूर्ती आहे ह्या मूर्तीच्या हातात तुम्हाला ऑलरेडी एक डाळिंब दिसतं आहे, ती झाडावरून तोडलेलं डाळिंब खाते। आणि मी ज्या मूर्तीबद्दल तुम्हाला म्हटलं होतं, तू कुठे गेला बाप्पा? हां, तर हा बाप्पा म्हणजे तुम्ही बघा, लिटरली तुम्हाला खरंच याला ना कडेवर घ्यावा असं वाटतं या बाप्पाला। तुम्हाला बघा, इतका गोड आहे हा बाप्पा। सो अशा ह्या सगळ्या अमेझिंग, आणि प्रत्येक मूर्ती वेगळी आहे, असं नाही आहे की त्यात काही सिमिलॅरिटीज आहेत किंवा काय आहे। आणि फायनली हा माझा बाप्पा आहे। सो आत्ता मी याला घरी घेऊन जाणार आहे माझ्यासोबत। खूप कमाल, म्हणजे इतकं कमाल डिटेलिंग आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत ना, खूपच छान। आपण आकाशशी बोलूयात ना। हे बघा, आकाश इथे आहे। आकाश, इतकं छान छान मूर्ती तू घडवतोयस, ह्या सगळ्याची तयारी म्हणजे किती महिने आधीपासून सुरुवात करत असतो? कमीत कमी 4 ते 5 महिन्या अगोदर सुरुवात होते। एक्झॅक्टली। मला बरोबर एप्रिल मे महिन्यामध्ये त्याचा फोन येतो की अरे दादा, यावेळेस काय करायचं आहे, कोणती मूर्ती घडवायची, कसं पाहिजे मूर्ती तुला यावेळी। सो इतकं मन लावून दिवस रात्र तो इथे काम करत असतो आणि त्याची ही अख्खी टीम त्याच्याबरोबर असेल, त्याचे हे सहकारी इतके, हो, अख्खं टीमवर्क आहे त्याचं। आणि सगळे छान, आकाशची वाईफ पण आहे, ती सुद्धा त्याला या सगळ्यामध्ये साथ देत असते। सो इतकं छान आहे सगळं। आता आपण आपल्या बाप्पाची पूजा करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। गणपती बाप्पा।
आपण अशीच काय